भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादीच्या पडताळणीचं काम वेगानं सुरू आहे. जिल्हा निवडणूक विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 जुलैपर्यंत जिल्ह्यातील सुमारे 43% मतदारांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित मतदारांच्या पडताळणीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील तब्बल 74,50,515 मतदारांच्या नोंदीची या मोहिमेत पडताळणी केली जाते. मतदार यादीतील प्रत्येक पात्र नागरिकाचं नाव कायम राहावं आणि अपात्र, मृत किंवा दुबार नोंदी दूर व्हाव्यात हा SIRचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी 30 जून पासून जिल्ह्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO कडून घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळून घेतली जात आहे. ही प्रक्रिया 29 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत 57% मतदारांची प्रक्रिया पूर्ण करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं आहे. विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच मतदार यादीचे नियमित पुनरीक्षणापेक्षा अधिक व्यापक पद्धतीने केले जाणारे पुनरीक्षण असून या प्रक्रियेत सध्या मतदार यादीत असलेल्या मतदारांची माहिती पुन्हा तपासली जात आहे. मतदाराचं नाव, वय, लिंग, नातेसंबंध तसंच यापूर्वीच्या मतदार यादीतील नोंदीशी असलेली जुळवणी यांची पडताळणी केली जात आहे. यामुळे मतदार यादीतील चुका, विसंगती, स्थलांतरित मतदार, मृत मतदार किंवा दुबार नोंदी शोधण्यास मदत होते. घरभेटी आणि गणना प्रपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवता येणार आहेत. नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म नंबर 6, नाव वगळण्यासंदर्भात फॉर्म 7, तर नावातील दुरुस्ती किंवा स्थलांतरासाठी फॉर्म 8 वापरला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली घरभेटीची प्रक्रिया ही अंतिम नाव वगळण्याची प्रक्रिया नसून मतदारांच्या नोंदींची पडताळणी आणि माहिती संकलनाचा महत्त्वाचा टप्पा आहे.